नमस्कार रसिक मित्र. दिगूची आई या कथेचा पहिला भाग आपण ऐकला. या भागाला आपले अभिप्राय कमेंट्स आल्यामुळं खूप छान वाटलं आणि आजच्या या दुसऱ्या भागात दिगूच्या आईचं आणि दिगूच्याबद्दलचं पुढचं जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल अशी अपेक्षा करतो. तर सादर आहे दिगूची आई या कथेचा भाग दुसरा. मित्रहो, दिगूने त्याच्या आईने जो विश्वास कमावला होता त्या विश्वासाला तडे देण्यास सुरुवात केली. काही लोकांना संशय यायचा, पण एकदम कसं नाव घ्यावं दिगूचं म्हणून ते गप्प राहायचे. आणि असा आळ जो खोटा ठरला तर बिचाऱ्या मावशींना किती त्रास होईल या संकोचापोटी दिगूची चोरी खपून गेली. एकदा मात्र दिगूने कहरच केला. चाळीतल्या एका घरी लग्न कार्य ठरलेलं होतं. घरभर लग्न खरेदी झालेली संधी साधून दिगूने याच घरातील मोजक्या वस्तूवर डल्ला मारला. हाती लागलेल्या वस्तू बाजारात नेऊन विकून टाकल्या आणि बसला पैशावर पत्ते खेळत. मोठे नुकसान झाल्यामुळे दिगूची ही लग्नघरी केलेली चोरी उघडकीस आणावीच लागली होती. मग मावशीने डोळ्यात पाणी आणून साऱ्या चाळकऱ्यांची माफी मागितली. लग्नघरची पडेल ती कामं मी पैसे न घेता फुकटात करून देईल असंही कबूल केलं. आणि मग मावशीवरच्या दयेपोटी दिगूची ही भामटेगिरी सगळ्यांनी नजरेआड केली. चाळीत राहून यापुढे अशी भुरटेगिरी करणे अवघड आहे हे जाणून दिगूनं मग आपलं कार्यक्षेत्र दूरच्या गल्ल्यातलं निवडलं, दूरच्या भागातलं निवडलं. आणि मग शहरभर दिगूच्या हात की सफाईचे धक्के साऱ्यांना बसू लागले. हे सगळं होऊ लागल्यावर ताठ मानेने जगत असलेल्या मावशींनी खाली मान घालून आमची चाळ सोडली, ती कायमचीच. पुढे कितीतरी वेळा चोरी पकडली जाऊनही दिगूवर कधी कस्टडीत जाण्याची वेळ आली नव्हती. एक वेळ तशीही आली आणि मग मात्र दिगू गजाआड झाला. त्या दिवशीच मावशी खूप दिवसांनी पुन्हा एकदा चाळीत आल्या. त्यांच्या कहाणी ऐकून आईबाबांना त्या म्हणाल्या, अहो, मावशीसाठी तरी तुम्ही साहेबाजवळ काही बोला आणि दिगूला सोडून आणा. मग मात्र नाईलाजाने बाबांना आईची विनवणी ऐकावं लागली आणि दिगूला सोडवण्यासाठी बाबा पोलीस स्टेशनात जाऊन आले आणि दिगूची सुटका झाली होती. या प्रकारानंतर तरी दिगूत फरक पडेल असे वाटले होते, पण सारं उलटंच घडत गेलं. दिगूच्या सवयी वाढत गेल्या आणि अखेर मावशीने आमचे गाव देखील सोडले. चाळीला आणि आम्हा सर्वांना मावशीशिवाय राहण्याची सवय मग आपोआपच लागली. मधल्या साऱ्या वर्षात हे चित्र बदलून गेलं. चाळेवाले कॉलनीत गेले, कुणी बंगले बांधले. आम्ही पोरं मोठी माणसं झालो होतो आणि आपापल्या व्यवसायाला लागलो. अचानक मध्येच कधीतरी कुठेतरी मावशींची आठवण आम्हाला व्हायची हे मात्र नक्की होतं. आणि असंच गेल्या वर्षी अचानकपणे मला मावशी दिसल्या. गाडी थांबूनच मी त्यांना भेटलो. ओळख विसरलेलं नाही याचा आनंद मावशीला झालेला आहे हे मला जाणवत होते. मावशीच्या पुन्हा झालेल्या या भेटीने दिगू मात्र आमच्या आयुष्यात पुन्हा आला. एखाद्या भुंग्यासारख्या मिळेल त्या वस्तूला पूर्णपणे पोखरून टाकणारा दिगू मावशीचे सारे आयुष्यच पोखरून टाकत होता. शहरात माझ्या ओळखी होत्या, माझ्या शब्दाला वजन होतं. मी सुचवलेला माणूस म्हणून दिगूला कुठेतरी काम मिळायचं. काही दिवस दिगू तिथे कामही करायचा, पण थोड्याच दिवसात दिगूचा हात त्याचा घात केल्याशिवाय राहायचा नाही आणि दिगू पुन्हा कुठेतरी चोरी करून पसार व्हायचा, लापता व्हायचा, गायब व्हायचा. शेवटी मी निर्णय घेतलाच की यापुढे दिगूसाठी काहीही करायचं नाही. पुन्हा मावशी यायच्या, पदर पसरायच्या आणि दिगूच्या अपराधावर पांघरून घालायच्या. त्या अशा प्रकारे मावशीपेक्षा दिगूच्या आईवर दया करणे ही माझी सवय होऊन गेली होती. आता मात्र स्पष्टपणे मावशींना मी सांगितलं
की मी काहीही करणार नाही, माझा शब्द खर्च करणार नाही. हे ऐकून काही न बोलता खाली मान मावशी निघून गेल्या. याची मात्र खूप रुखरुख माझ्या मनाला लागली ती लागलीच होती. एकदा दिगू रस्त्यातच भेटला. निर्लज्जम सदा सुखी याचा अर्थ दिगूकडे पाहून कळला असता. त्याच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य होतं, बेफिक्री होती, बेदरकारपणा होता. दिल का राजा असं स्वतःच्या थाटात वागणारा हा दिगू, त्याच्या चेहऱ्यावर त्याने कमावलेला निलाजरेपणा होता, निर्ढावलेली त्याची नजर होती. या सगळ्या गोष्टीमुळं दिगू सभ्य माणूस दिसायच्याऐवजी टुकार माणूस दिसत होता हे तर उघडच होतं. आपल्यासाठी आईला कुणाच्या पायावर डोकं टेकवावं लागतं, पदर पसरून भीक मागावी लागते. या गोष्टीची दिगूच्या मनाला थोडीशी तरी लाज वाटत असेल का, असा प्रश्न मी मनातल्या मनात मलाच विचारत होतो. मवाल्याच्या अवतारात दिगूला पाहून माझ्या नजरेसमोर सालस दिसणाऱ्या मावशी होत्या. त्या जन्मपर लोकापुढे हात पसरत आल्या होत्या. दिगूसाठी याचना करत फिरणाऱ्या, तसेच भटक्या आणि भणंग नवऱ्याने एकाकी पाडलेल्या असहाय्य मावशी आणि दिगूची मावशी ही दोन रूपं मला अस्वस्थ करून टाकत होती. माझ्यासमोर उभा असलेला दिगू मात्र स्वतःच्या मस्तीतच उभा होता. त्याचा अवतार पाहून माझा संताप वाढला. त्याच्या शर्टाची कॉलर पकडत मी म्हणालो, अरे दिगू, मावशीकडे पाहून तरी सुधारशील की नाही रे तू? मूर्खा, तुला चोरीच करायची असेल तर ती मावशीच्या हृदयातील माणुसकीची तरी चोरी कर. आयुष्यभर समाधानी राहशील रे तो. माझ्या हाताला झटका देत दिगूने स्वतःच्या शर्टाची कॉलर पुन्हा सरळ केली. खवचटपणे हसत तो माझ्यापुढे न उभा राहता तसाच निघून गेला. रस्ता ओलांडून रस्त्याने पुढे पुढे आपल्याच मस्तीत जाऊ लागला. अलीकडच्या रस्त्यावर फुटपाथवर मी उभा राहून माझ्या रस्त्याने निघू लागलो. दिगूला सोडून देत मी परत निघालो. मी मागे वळून पाहिले. पलीकडच्या रस्त्याने चालणाऱ्या दिगूला कोणाचीच गरज नसावी. त्याने कोणत्या रस्त्याने चालावे हे मी मात्र ठरवू शकत नव्हतो, हे खरं होतं. मावशीच्या तर ते हातातही नव्हतं. अशा रीतीने दिगूच्या आईच्या हातातून तर सगळ्या गोष्टी निसटून जाण्यासाठीच येत असाव्यात. तसाच हा दिगू देखील त्यांच्या हातून कायमचा निसटून गेला होता. असहाय्य दिगूच्या आईची मला दया येत होती, संताप मात्र अजिबात येत नव्हता. दिगूच्या आईची ही कथा कशी वाटली तुम्हाला? आपले अभिप्राय कॉमेंट जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा. भेटू अशीच एक कथा घेऊन मी आपल्याला पुन्हा कथा सादर करेन. तोपर्यंत नमस्कार, स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा.